NLP काय असतं सर NLP? NLPचं फुल फॉर्म म्हटलं तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. स्किल्स त्यांच्याकडे आहेत, बाकीच्यांकडे पण स्किल आहेत, पण काही लोक व्यवस्थितपणे सक्सेसफुल आहेत, पैसे कमवत आहेत, त्यांचं नाव झालेलं आहे. बऱ्याच काही लोक सक्सेसफुल नाही आहेत. आणि आपले शब्द ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे, त्याच्यात खूप ताकद असते. ते शब्द आपण कसे वापरतोय, मिल्टन एरिक्सन कशा पद्धतीचे शब्द वापरून लोकांना प्रभावित करायचे, त्यांना हिप्नोटाईज करायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कधी शिकलात, का शिकलात, काय प्रवास होता, अगदी थोडक्यात जर सांगितलं तर आपण पुढे निवांत अजून चर्चा करू. ओके, सो 2008 पर्यंत मला ही गोष्ट माहिती पण नव्हती की कॉन्शियस माइंड असतं, सबकॉन्शियस माइंड असतं, असं काय प्रकार 2008 पर्यंत काहीच माहीत नव्हतं. आणि मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला प्लेसिबो इफेक्ट हा माहितीच आहे की प्लेसिबो इफेक्टनी का होतं काम. इट इज ऑल अबाउट युअर माइंडसेट. म्हणजे लोकांनी शुगर पिल खाऊन त्यांचे आजार बरे केलेत, कारण त्यांना सांगितलं गेलं की ही पॉवरफुल मेडिसिन आहे. की मॅथ्स हा सगळ्यांना जर का अवघड, जगातल्या प्रत्येक माणसाला मॅथ्स अवघड असेल तर दॅट इज युनिव्हर्सल ट्रूथ. पण एकाला सोपा जातो, एकाला अवघड जातो, याचा अर्थ दॅट इज नॉट अ युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजे मी ते शिकू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती, म्हणजेच राजमंचावरती. आजच्या आपल्या एपिसोडचे जे गेस्ट आहेत ते आहेत डॉक्टर योगेश. डॉक्टर योगेश हे NLP कोच आहेत. NLP म्हणजे काय तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. आपण आज आपल्या आयुष्यात जिथे कुठे आहोत, अपयशी आहोत की यशस्वी आहोत, हेल्दी आहोत की अनहेल्दी आहोत, हे सगळं कशावरती अवलंबून आहे तर आपल्या आयुष्यात आपला एक बिहेवियरल पॅटर्न बनलेला आहे किंवा आपली एक बिलीफ सिस्टम बनलेली आहे. आणि ती बिलीफ सिस्टम किंवा तो बिहेवियरल पॅटर्न कसा आहे याच्यावरती आपल्या आयुष्याचं यश किंवा अपयश हे ठरलेलं असतं. आणि तोच पॅटर्न कसा ओळखायचा, कसा बदलायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये कशी व्हॅल्यू ॲड करायची हे सांगणारी टेक्निक म्हणजेच NLP. आणि याच NLPबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भरपूर काही बोलणार आहोत. NLP म्हणजे नेमकं काय, ती फाउंड कुणी केली, NLP आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने वापरू शकतो, NLPचा वापर करून अफाट पैसा कसा कमवू शकतो, हेल्दी कसं राहू शकतो आणि आपले रिलेशन्स कसे टिकवू शकतो. इतकंच नाही तर तुमचं कुठलंही व्यसन अगदी 15 ते 20 मिनटामध्ये कसं सोडवू शकतो, या सगळ्या गोष्टीची चर्चा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण डॉक्टर योगेश यांच्यासोबत करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार योगेश सर. नमस्कार. तुमचं राजमंचावरती खूप खूप स्वागत आहे. अगदी माझ्या प्रेक्षकांसाठी सर्वात पहिले तर थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्ही काय करताय ते सांगा, म्हणजे आपण नंतर निवांत गप्पा मारूयात. चालेल. सो नमस्कार प्रेक्षकांनो, माझं नाव डॉक्टर योगेश दाऊदखान आहे. मी एक NLP कोच आहे. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग या विषयावर आपण अजून पुढे चर्चा करू, पण आत्ता फक्त एवढं समजून घ्या की NLP या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि तो माझा कोर विषय आहे, माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळचा विषय. वा. NLP काय असतं सर NLP? NLPचं फुल फॉर्म म्हटलं तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो हा शब्द आलाय आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात तिथून. लिंग्विस्टिक हा शब्द आलाय लँग्वेज, आपण जी भाषा बोलतो ती. आणि प्रोग्रामिंग हा शब्द आलाय टेक्निकल फील्डमधून की जिथं प्रोग्राम असतो 1+1=2 होतं, 2+2=4 होतं, हे कुणी केलं तरी. आता NLPचे जे को क्रिएटर्स होते त्यांनी या तिन्ही गोष्टी एकत्र आणून एक 1970च्या दशकात हे प्रोडक्ट बनवलं. आणि ॲज अ ट्रायल अँड एरर बेसिस या गोष्टी करता करता त्यांना जाणीव झाली की या गोष्टींचा इम्पॅक्ट खूप जबरदस्त होतोय माणसाच्या जीवन पद्धतीवर. आणि 1970च्या दशकात साधारण हे NLP सुरू झालं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. कोण आहेत NLPचे फाउंडर? NLPची सुरुवात एक फार वेगळ्या पद्धतीने झाली. डॉक्टर रिचर्ड बँडलर आणि डॉक्टर जॉन ग्रिंडर हे दोघं जण होते US मध्ये. डॉक्टर जॉन ग्रिंडर हे प्रोफेसर होते लँग्वेजचे. डॉक्टर रिचर्ड बँडलर ही वॉज अ स्टुडंट. आणि हे दोघं स्टुडंट आणि प्रोफेसर एका प्रोजेक्टवर काम करत होते. हे प्रोजेक्टवर काम करत असताना त्यांना जाणवलं की काही लोक अशी आहेत समाजामध्ये की जी सक्सेसफुल आहेत, काही म्हणजे स्किल्स त्यांच्याकडे आहेत, बाकीच्यांकडे पण स्किल आहेत, पण काही लोक व्यवस्थितपणे सक्सेसफुल आहेत, पैसे कमवत आहेत, त्यांचं नाव झालेलं आहे, बऱ्याच काही लोक सक्सेसफुल नाही आहेत. मग हे असं का होतं हा प्रश्न त्यांना पडला. त्यांचा प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांनी या प्रोजेक्टवर काम करायला चालू केलं. आणि डॉक्टर रिचर्ड बँडलर हे एक जिनियस व्यक्तिमत्व की ज्यांना
डिकोड करता येत होतं की एखादे पॅटर्न्स कसे बनतात. एखादा माणूस जेव्हा सक्सेसफुल होतो तर त्याचे पॅटर्न्स सोडतो बाजूला. सो ते कसे पॅटर्न्स बनतात हे डिकोड करणं हे त्यांना समजत होतं. आणि डॉक्टर जॉन ग्रिंडर हे लिंग्विस्टिक प्रोफेसर, तर त्यांनी लँग्वेजवर कमांड होती. मग ह्या लँग्वेजच्या कमांडवर आणि ह्या पॅटर्न्सवर ह्या दोघांनी मिळून नवीन प्रोजेक्ट चालू केला. त्या काळी त्याला नाव दिलं मेटा. तेव्हा NLP हे नाव पण नव्हतं. मेटा असं नाव दिलं, META. ओके. आता जे फेसबुकला आता आपण मेटा म्हणतो, पण 1970 साली या दोघांनी मेटा नावाने हे प्रोग्राम चालू केला, की हा प्रोजेक्ट चालू केला. तेव्हा शिकवत पण नव्हते, काय नव्हते, फक्त ऑब्झर्व करत होते. हे ऑब्झर्व करताना त्यांना बऱ्याच लोकांची मदत झाली. त्यापैकी 2 नावं मी घेऊ इच्छितो. एक म्हणजे व्हर्जिनिया सतीर, ती एक फॅमिली थेरपिस्ट होती. आणि बरेचसे जे आता US मध्ये आपण बघतो की नवरा बायकोचे भांडणं, घटस्फोट या सगळ्या गोष्टी आज पण भरपूर आहेत, त्या काळी पण भरपूर होत्या. व्हर्जिनिया सतीर अशी होती की तिचे जे काही घटस्फोटाचे किंवा असे जे काही फॅमिली काउन्सिलिंगचे केसेस येत आहेत तिच्याकडं, त्या खूप चांगल्या पद्धतीने ती हँडल करायची आणि खूप सुंदर रिझल्ट्स द्यायची लोकांना. तर व्हर्जिनिया सतीरकडे हे गेले आणि ह्यांनी सांगितलं की तू एवढी सक्सेसफुल आहेत, बाकीचे पण फॅमिली थेरपिस्ट आहेत, त्यांचं दुकान नाही चालत, तुझं का चालतं, आम्हाला ऑब्झर्व करायचंय. आणि शी वॉज जनरस इनफ. ती म्हणली की ठीक आहे, तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बसा, मी काय करते ते बघा, तुम्हाला जे बघायचं ऑब्झर्व करायचं बघा, आय एम ओके विथ इट. त्यांनी तिचे पॅटर्न्स ऑब्झर्व केले आणि तिच्या पॅटर्न्सवरून एक मॉडेल तयार केलं, त्याला मेटा मॉडेल म्हणतो आम्ही NLP मध्ये. तर त्या मेटा मॉडेलमध्ये आम्ही एखाद्या प्रश्नाच्या डीपवर जातो आणि त्या डीपवर जाऊन त्या पर्टिक्युलर पॉइंटला जातो की जिथं खरं मूळ आहे त्या प्रॉब्लेमचं. तर ते व्हर्जिनिया सतीर. दुसरं व्यक्तिमत्व ते म्हणजे डॉक्टर मिल्टन इरिक्सन, की जे ग्रेटेस्ट हिप्नोथेरपिस्ट इन द वर्ल्ड असं त्यांना म्हणलं जातं. तर मग हे दोघं जोडी त्यांच्याकडे गेली की तुम्ही हिप्नोथेरपी करता, बाकीचे पण हिप्नोथेरपी करतात, पण बाकीच्यांकडे तर एवढं बिझनेस नाहीये, तुमच्याकडे लोक येतात, बरे होतात, पटकन सॉल्व्ह होतात, तर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. आणि त्या काळची लोक खरंच जनरस होती की त्यांनी अलाउ केलं की तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन बसा आणि ऑब्झर्व करा मी काय करतो. म्हणजे ह्यांनी परमिशन मागितली की आम्हाला ऑब्झर्व करायचं, तुम्ही काय करता. पण ते काय लँग्वेजची पॅटर्न बोलायची आणि आपले शब्द ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे, त्याच्यात खूप ताकद असते. ते शब्द आपण कसे वापरतोय, मिल्टन इरिक्सन कशा पद्धतीचे शब्द वापरून लोकांना प्रभावित करायचे, त्यांना हिप्नोटाईज करायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. लँग्वेजचा प्रोफेसर जॉन ग्रिंडर ह्यांनी ती लँग्वेज कॅप्चर केली. रिचर्ड बँडलरनी मॉडेल कॅप्चर केलं आणि हे दोन्ही मिळून मग त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट चालू केला. त्याचं नाव होतं NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. की आपले न्यूरॉन्स जे ब्रेनमध्ये आहेत, आपण कुठली भाषा बोलतो. आता इथं भाषेचा अर्थ असा नाही की मी मराठी बोलतो का इंग्लिश बोलतो का हिंदी बोलतो. इट इज द लँग्वेज ऑफ आवर माइंड. आपल्या माइंडची लँग्वेज काय, आपण कंटिन्युअसली सेल्फ टॉक करत असतो. थ्रू आउट द वर्ल्ड सेमच आहे. थ्रू आउट द वर्ल्ड सेमच आहे. लँग्वेजवर आपण येणार आहे आणि आपल्या माइंडच्या लँग्वेजवर पण आपण थोडं बोलू की माइंडची लँग्वेज काय असते. मग ही भाषा, ही न्यूरॉन्स, ही भाषा आणि ह्याचं एक प्रोग्रामिंग बनतं आणि त्या प्रोग्रामिंगमुळे काय होतं की तुम्हाला एका ठराविक साच्याचे रिझल्ट मिळत जातात. प्रत्येक माणसाला जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक साच्याचे रिझल्ट मिळत जातात की तो एका लेवलला अडकून पडलेला असतो. 1,00,000 रुपये कमवतो महिन्याचे, कोणी 5 लाखावर अडकलाय. कुठं ना कुठं तुमचे ब्लॉकेज असतात. ते कदाचित हेल्थचे असतील, रिलेशनशिपचे असतील, मनीचे असतील, अजून कुठले असतील. सो NLP तुम्हाला मदत करतं ह्या पॅटर्न्सला आयडेंटिफाय करायला. आणि हे पॅटर्न जर का चांगले असतील तर वेल अँड गुड, नसतील तर आपण त्याच्यावर काम करतो आणि ते पॅटर्न बदलतो. प्रत्येकजण व्यक्ती कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये जेव्हा करिअर करतो त्याला काहीतरी कारण असतं. कधी कधी बायकृक तो त्या क्षेत्रामध्ये येतो किंवा काहीतरी त्याच्या मागे कारण असतं. तुम्ही आता जसं सांगितलं की हे NLP तुम्ही शिकलात, कोणी फाउंड केली, कशा पद्धतीने फाउंड झाली हे तुम्ही सांगितलं, परंतु हे तुम्ही का शिकलात हे मला जाणून घ्यायला आवडेल. ओके. कधी शिकलात, का शिकलात, काय प्रवास होता, अगदी थोडक्यात जर सांगितलं तर आपण पुढे निवांत अजून चर्चा करतो. ओके. सो 2008 पर्यंत मला ही गोष्ट माहिती पण नव्हती की कॉन्शियस माइंड असतं, सबकॉन्शियस माइंड असतं, असं काय प्रकार 2008 पर्यंत काहीच माहित नव्हतं. 2008 साली एका प्रोग्रामला मी अटेंड केलं, फ्री प्रोग्राम होता आणि तिथं या गोष्टी कळल्या आणि उत्सुकता माझी ताणली गेली की अरे हे काहीतरी जबरदस्त आहे, काहीतरी पॉवरफुल आहे आणि ह्याच्यातून लोकांची जर का लाईफ बदलती तर आपली पण लाईफ बदलेल. मग त्या वेळाने झपाटून मी पुस्तकं वाचायला चालू केली. त्यावेळेला इंटरनेट एवढं फोफावलं नव्हतं किंवा कुठली पुस्तकं NLP शी रिलेटेडच की दुसरी?
NLPच्या रिलेटेड पुस्तकं वाचली, माइंडसेटच्या रिलेटेड पुस्तकं वाचली. बरं. कारण मला NLP डायरेक्टली मी NLP वर गेलो नाही. बरं. पहिले तर मला कळलं की देर इज समथिंग नोन एज कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. तिथून सुरुवात झाली की अरे सबकॉन्शियस माइंड काय आहे. मग त्याच्यावर पुस्तकं वाचली भरपूर सारी. त्याच्यावर काही जे युट्यूबवर व्हिडिओज होते थोडेफार ते बघितले. लोकांना भेटायचं तर कुणाला भेटायचं काय माहित नव्हतं. न्यूजपेपरमध्ये बघायचं कुठं काय आहेत का प्रोग्राम्स, हे सगळं करायचो. सो स्वतःवरच काम करत गेलो. पुस्तकं वाचून जेवढं समजतंय तेवढं समजत गेलो. भरपूर सारे अमेरिकन लोक त्यावेळेला न्यूजलेटर पाठवायचे, ईमेल्स पाठवायचे. त्या ईमेलला जॉईन झालो. त्यांच्याकडून मेल्स येत होत्या. त्याच्यातून स्वतः शिकत होतो, स्वतः अप्लाय करत होतो. आणि हे करता करता मला स्वतः रिझल्ट मिळाले. म्हणजे एक मोठा रिझल्ट मला त्या काळी असा मिळाला की मला पैशाची अडचण होती, मला गाडी घ्यायची होती, मला फ्लॅट घ्यायचा होता आणि पैसे कमी पडत होते. पैसे कुठल्या पद्धतीने पैसे वाढतील हा मी विचार करत होतो. म्हटलं चला आपण पैशावर काम करू. आणि विदिन 6 months माझा जॉब बदलला गेला आणि माझी सॅलरी 3 पट झाली. त्यावेळेला मला जाणवलं की या गोष्टीत काहीतरी दम आहे, की आपण खरंच ह्या पॅटर्नवर काम केलं आणि आपल्याला हा रिझल्ट मिळाला तर व्हाय नॉट टू अप्लाय ऑन अदर फील्ड्स ॲज वेल. मग बाकीच्या डीप जाण्याची इच्छा झाली. मग अजून डीप जायची इच्छा झाली का, कारण रिझल्ट दिसले. बरोबर. मग रिझल्ट दिसले, मग स्वतःसाठी अप्लाय केलं. म्हटलं ठीक आहे, हा लक बाय चान्स असू शकतो. दुसऱ्यांसाठी अप्लाय करून बघू. मग फॅमिलीसाठी, फ्रेंड सर्कलसाठी अप्लाय करायला चालू केलं. ऑफिसमधल्या लोकांसाठी अप्लाय करायला चालू केलं. त्यांचे कोचिंग घ्यायला चालू केले. आणि हे सगळं त्यावेळेला मी पूर्णपणे फ्री करत होतो. कारण मला स्वतःला माहित नव्हतं की हे खरंच होतं का नाही. जर का नाही झालं आणि आपण पैसे मागितले तर काय, त्यापेक्षा फ्री करूयात. लोकांना रिझल्ट आले तर ते आपल्याला दुवा देतील, नाही आले तर ठीक आहे, आपल्याला अनुभव येईल. बस एवढंच, दुसरं काहीच हे नव्हतं. पण हे सगळं करता करता खरोखर अमेझिंग रिझल्ट यायला लागले. लोकांना वेगळ्या वेगळ्या लेवलवर रिझल्ट यायला लागले. कोणाला रिलेशनशिप सुधारली, तर कोणी त्यांचा जॉब सोडून बिझनेस चालू केला, तर कुणाचे अडकलेले पैसे परत मिळाले, कुणाचा माइंडसेट चेंज झाला, नवरा बायकोची भांडणं काय काय होती त्यांची ते इश्यूज सॉल्व्ह झाले. म्हटलं रिझल्ट मिळत आहेत तर अजून आपण डीपवर जाऊ. आणि मग अशा पद्धतीने तो प्रवास चालू झाला. आणि मग त्या फील्डमध्ये अजून उतरत गेलो. वेगवेगळ्या गुरूंकडून शिकत गेलो. नॅशनली इंटरनॅशनली ट्रॅव्हल केलं. आणि जसं मी मगाशी म्हटलं की डॉक्टर रिचर्ड बँडलर की जे को क्रिएटर्स आहेत NLPचे, त्यांच्याकडे जाऊन लंडनला शिकलो. आणि तिथून मग या गोष्टी, म्हणजे मी विचार केला की सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट मला जी करायची ती स्वतःवर करायची. मोठी गाडी, मोठं घर हे घेणं दॅट इज वन थिंग. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करता त्यावेळेला यू आर इन्व्हेस्टिंग इन द बेस्ट थिंग, की सगळ्यात बेस्ट तुम्ही स्वतःच्या माइंडसेटवर इन्व्हेस्ट करता. सो मी हाच विचार केला की जिथं कुठं जे आपल्याला करायचंय, शिक्षण घ्यायचंय किंवा या फील्डमध्ये करायचंय, बेस्ट ठिकाणूनच करायचं. आणि फॉर्च्युनेटली लंडनला जायचं संधी मिळाली, योग आला, पैसे जुळवले गेले, या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. जसं आत्तापर्यंतच्या चर्चेमधून मला NLP जी कळाली, ते NLP म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स असतात त्याची एक लँग्वेज असते आणि त्या लँग्वेजच्या थ्रू आपला एक पॅटर्न बनतो, त्याचा एक प्रोग्राम बनतो. तो प्रोग्राम बाय डिफॉल्ट चांगला किंवा वाईट आपल्या यशामध्ये किंवा अपयशामध्ये तो सर्वात मोठा वाटा पकडतो. आणि त्याच्यामध्ये मग तो पॅटर्न बदलणं किंवा त्याची रिप्रोग्रामिंग करणं याला NLP म्हणतो. मग आपल्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी येत असतील, समजा मग पैशाशी रिलेटेड असतील, तुमच्या हेल्थशी रिलेटेड असतील किंवा रिलेशनशिपशी रिलेटेड असतील, तर अडचणी कुठलीही असो तर NLPच्या प्रोग्राम थ्रू किंवा NLP करून आपण त्या अडचणींवरती मात मिळवू शकतो. हे आत्तापर्यंत जे मला समजलं ते असंच आहे. डेफिनेटली असंच आहे. ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे की काय होतं, मी जेव्हा पॉडकास्ट करतो तर हिलिंग मॉडॅलिटीज म्हणून आता हे फार वास्ट अशा पद्धतीचं मॉडॅलिटीज आलेले आहेत. कोणी वास्तुशास्त्र आहे, कोणी अंकशास्त्र आहे, कोणी रेकी करतं, कोणी म्हणजे बरेच काय 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 आलेले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, हे सगळं आहे. माझा हा पहिला प्रश्न म्हणजे आत्ता ॲक्च्युली खरं मी सांगतो की पॉडकास्ट सुरू झालेला आहे, की पहिलाच प्रश्न असा आहे की NLP ही इतर मॉडॅलिटीजपेक्षा कशी वेगळी आहे आणि का आपण NLPकडे गेलं पाहिजे. ओके. सो NLP करण्याच्या आधी तुम्ही जसं म्हणलात न्यूमरॉलॉजी, वास्तुशास्त्र, रेकी या भरपूर साऱ्या मॉडॅलिटीजचा मी स्वतः अभ्यास केला. बरं. त्याचे पण कोर्सेस केले. तिथेही रिझल्ट्स
थोडेफार मिळाले, थोडेफार नाही मिळाले, असे सगळे प्रकार झाले. पण एक लक्षात आलं की जेव्हा मी या गोष्टी करतोय की वास्तुशास्त्र म्हणा किंवा न्यूमरॉलॉजी म्हणा किंवा नावामध्ये ए ऍड कर, एफ ऍड कर, झेड ऍड कर, काहीतरी ऍड कर आणि तुम्ही हे वॉच बदला आणि तुमचं भविष्य बदलेल, तुम्ही रंग बदला तुमचं भविष्य बदलेल, म्हणजे असं इतकं खूप सगळ्या इतक्या मॉडॅलिटीज आलेल्या आहेत ना. मग ते मला प्रश्न पडतो की कुठली चांगली आणि NLP का चांगली हे तुमच्याकडून ऐकायचं आहे मला आज. या मोडॅलिटीज बद्दल मला एकच वाटतं की ह्या मोडॅलिटी जसं तुम्ही म्हणलात वॉच बदला, ह्या सगळ्या आपण दुसऱ्यावर डिपेंडंट आहे. हम्म. की मी बरं. वॉच बदललं तर असं होईल, हम्म. माझा नंबर बदलला तर असा होईल, माझा नंबर 8 आहे त्याच्यामुळे आता माझ्या आयुष्यात प्रॉब्लेमच येणार, मला 7:30 चालू तर माझं असंच होणार. सो बेसिकली तुम्ही डिपेंड आहे दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर, की माझ्या नावामध्ये मी ए ॲडिशनल लावलं तर माझं काहीतरी भविष्य बदलेल. बरं. सो अल्टिमेटली जसं मराठीमध्ये आपण म्हणतो तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. सो तुमच्या पाशीच आहे सगळं. आणि एखाद्या कारचं इंजिन आपण जसं म्हणतो की सगळ्यात महत्वाचा पार्ट काय तर कारचं इंजिन. सो आपलं हे सगळं मोठं इंजिन आहे, त्याच्यावर जर का काम केलं तर या बाकीच्या मोडॅलिटीजची करायची काही गरज नाहीये. एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक रस्त्यावर एक हिरा पडलेला आहे आणि कुणी त्याच्याकडे बघितलं नाही, त्याच्यावर मातीचा थर साठला, चिखल झाला आणि आता तो एक चिखलाचा गोळा तयार झालेला आहे. आता मला वाटतं की त्याला मला काहीतरी चेंज करायचंय, म्हणून मग मी त्याच्यावर रेड कलर मारतो, ग्रीन कलर मारतो, काहीतरी त्या चिखलावरच काम करायचा प्रयत्न करतो. पण जर का मी तो चिखल बाजूला काढला, ते जे माझे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत, माझा माइंडसेट जो खराब झालेला आहे ते जर का क्लीन केला तर आतमध्ये जो असेल तो हिरा असेल. सो NLP त्या हिऱ्यासारखं काम करेल तुम्हाला, की जेव्हा तुम्ही समजून घ्याल की मी स्वतः हिरा आहे, मला या बाकीच्या मोडॅलिटीजची काही गरज नाहीये. की त्या मातीच्या चिखलाच्या गोळ्यावर जर तुम्ही लाल कलर माराल किंवा अजून कुठला कलर माराल तर तात्पुरतं तुम्हाला लाल दिसेल, पण नंतर थोड्या वेळाने किंवा काही दिवसांनी परत फेड आउट होऊन जाणार. जर का तुम्ही स्वतःच्या माइंडसेटवरच काम केलं तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या व्यक्तीवर किंवा दुसऱ्या कुठल्या एंटिटीवर अवलंबून राहायची गरज नाही, की कोणीतरी येईल आणि माझा उद्धार करेल. काही गरज नाही, तुम्ही स्वतःचा उद्धार स्वतः करू शकता. अल्टिमेटली या तुमच्या बिलीफ सिस्टीम आहेत आणि या सगळ्या मोडॅलिटी ज्या तुम्ही म्हटलात त्या पण शेवटी जाऊन पोहोचतात त्या NLPच्या बिलीफ सिस्टीमवर, की मी ही अंगठी घातली म्हणजे आता माझं भवितव्य चांगलं होणार. हे काय होतं, हा तुमचा थॉट आहे. त्या अंगठीने खरंच भवितव्य चांगलं होईल का नाही माहित नाही, पण जशी तुम्ही बिलीफ सिस्टीम ठेवता तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली रिझल्ट मिळतात. जसं मी माझ्या रेग्युलर डॉक्टरांकडे जातो आणि त्यांनी मला गोळी दिली की माझी बिलीफ सिस्टीम आहे की डॉक्टरांनी गोळी दिली आता मी बरा होणार, पण ते डॉक्टर आज अवेलेबल नाहीयेत म्हणून मी दुसरीकडे गेलो, त्या डॉक्टरनी पण तीच गोळी दिली, तर माझ्या बिलीफ सिस्टीम मध्ये कुठंतरी एक किंतु परंतु येतो की अरे हे खरं आपले रेग्युलर डॉक्टर नाहीत, ही गोळी मला लागू होईल का नाही. मग त्या बिलीफ सिस्टीमनी जर का मी ती गोळी घेतली तर ती गोळी पण काम नाही करत. आणि मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला प्लेसिबो इफेक्ट हा माहितीच आहे की प्लेसिबो इफेक्टनी का होतं काम. इट इज ऑल अबाउट युअर माइंडसेट. मी लोकांनी शुगर पिल खाऊन त्यांचे आजार बरे केलेत कारण त्यांना सांगितलं गेलं की ही पॉवरफुल मेडिसिन आहे. आजार कुठून बरा झाला तर त्यांच्या माइंडसेटनीच बरा झाला. तर मग का दुसरीकडे जायचं, का माझा नंबर बदलायचा, का माझं घड्याळ बदलायचं किंवा का माझ्या घराची दिशा बदलायची. जर का मी माझ्या स्वतःच्या मनाची दिशा जर का ठीक करू शकलो तर बाकीच्या गोष्टींची काहीच गरज नाही. अच्छा, आता NLP मध्ये थोडंसं डीप जाऊया. जसं आपल्याला वरवर समजलं की हे आपल्या न्यूरॉन्सची लँग्वेज आहे, ती आपण ठीक करण्याचा प्रयत्न करतो. ती कशी करतो, काय टेक्निक्स आहेत किंवा एक ओव्हरऑल काय सांगता येईल आपल्याला की कशा पद्धतीने तुम्ही काम करता याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आता मी एक माझा प्रॉब्लेम घेऊन आलो, माझ्या आयुष्यामध्ये पैशाचा ब्लॉकेज बसलेला आहे, म्हणजे माझ्याकडे पैसे फार कमी येतात. माझ्या आयुष्यभरापासून मी माझ्या वडिलांपासून, काकापासून, मोठ्या भावापासून हेच शिकलेलो आहे की पैसे कमीच येतात, पैसे कमावणं फार अवघड आहे, पैसे आले तर ते लगेच खर्च होतात, ते टिकत नाहीत आणि ते वाढवणं तर फार अवघड आहे. असे वेगवेगळे ब्लॉकेजेस आहेत पैशाला घेऊन. हा एक प्रॉब्लेम घेऊन मी तुमच्याकडे आलो. काय काम करता तुम्ही आणि कशी NLP याच्यावरती काम करते? ओके, फार सुंदर प्रश्न आहे आणि खूप साऱ्या प्रेक्षकांच्या हा जिव्हाळ्याचा पण असेल. हा प्रत्येकाचा आहे, खूप साऱ्या नाही, प्रत्येकाचा. बरेच प्रॉब्लेम्स असतील पण हा एक 100% प्रॉब्लेम आहे, म्हणून हा प्रश्न घेतला. सो जसं आता आपण बोलत होतो की माइंडसेट, NLP माइंडसेटवर काम करतं आणि जसं तुम्ही म्हटलात की आई वडिलांकडून, समाजाकडून, शिक्षकांकडून, विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी, त्यांनी काही चुकीचं नाही केलं, त्यांची चूक नाहीये, ही सिस्टमची चूक आहे किंवा त्यांना पण तसं सपोज आजच्या जमान्यामध्ये 1 लाख रुपये कमवणं एका आठवड्यात
दिवसाच्या विकेंडला 1 लाख रुपये कमवणं, 5 लाख रुपये कमवणं इझी आहे. हम्म. हे पूर्वीच्या काळी त्यांच्या या प्रश्नीच पडणार नाहीत गोष्टी की लाख रुपये तुम्ही एका दिवसात कमवू शकता. बरोबर. सो त्यांचे जे पॅटर्न्स आहेत, जसं मी म्हटलं की एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादा फ्रीज विकत घेतो, टीव्ही विकत घेतो, वॉशिंग मशीन विकत घेतो, त्याच्याबरोबर एक मॅन्युअल मिळतं की बाबा रे हे चालवायचं कसं बरोबर. आणि जर का ह्याच्यात काही बिघाड झाला तर तो दुरुस्त कसा करायचा. आपण जेव्हा जन्मतो तेव्हा डॉक्टर आपल्याला कुठलं मॅन्युअल देतो का की बाबा रे तू जन्माला आलास, हे तुझं मॅन्युअल अशा पद्धतीने जीवन जग. नाही कुठलं मॅन्युअल मिळत. आपण आपलं मॅन्युअल क्रिएट करतो बाय ऑब्झर्विंग द पीपल. आपण लोकांना ऑब्झर्व करतो, बरोबर. आई वडील काय करतायत. मग तुम्ही बघाल की जो एखादा से फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानींचं उदाहरण घ्या की त्यांच्या घरी जन्माला आलेला मुलगा, त्याची थॉट प्रोसेस काय असेल, त्याच्या दृष्टीने करोडो रुपये कमवणं इज व्हेरी इझी. का? कारण त्याच्या बिलीफ सिस्टीम्स मध्ये तसं आहे की हा एवढे पैसे कमवू शकतात. हा पण कदाचित तुम्ही त्याला विचारा की बाबा रे इथून तुम्हाला शर्टला इस्त्री करून दाखव, तर ते त्याच्यासाठी कदाचित फार अवघड काम असेल की त्याने बाबा हे तर मला जमणारच नाही. एखाद्या सामान्य माणसाला म्हटलं तू शर्टला इस्त्री करू शकतो का, तर हा मी करू शकतो. त्याची बिलीफ सिस्टीम आहे की शर्टला इस्त्री करू शकतो. धीरूभाई अंबानीच्या मुलाची बिलीफ सिस्टीम आहे की मी शर्टला इस्त्री नाही करू शकत, 10 करोड कमवायला सांगा मी कमवून दाखवतो. मी त्याचे 100 मार्ग दाखवतो की कसे कमवायचे. प्रत्येकाची बिलीफ सिस्टम ही बिलीफ सिस्टीम आहे. सो NLP मध्ये जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला आम्ही तुमच्या बिलीफ सिस्टीमवर काम करतो. हे खूप डीप रुटेड या सिस्टीम्स असतात. तुमचे बरेचसे मेंटल ब्लॉकेज असतात, फायनान्शियल ब्लॉकेजेस असतात आणि ते ब्लॉकेजेस एका स्टेप बाय स्टेप पद्धतीने रिलीज केले जातात. ह्याच्यात कुठलीही जोर जबरदस्ती किंवा कुठलाही असं एखादी गोष्ट थोपवणं हा प्रकार नसतो. प्रश्न विचारले जातात आणि से फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला की तुम्ही जेवढं काही कमवताय त्याच्यापेक्षा 1,000 रुपये जास्त कमवायचे असतील तर तुम्ही काय कराल. एक फक्त विचार करा आणि उत्तर तुमच्याकडे ठेवा. ओके. उत्तर मिळालं. आता मी विचारतो की तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये जास्त कमवायचे तर तुम्ही काय कराल. ओके. काहीतरी वेगळं उत्तर आलं. 1,00,000 रुपये जास्त कमवायचे तर काय कराल. ओके. आलं काहीतरी उत्तर. 10 लाख रुपये जास्त कमवायचे दर महिन्याला तर काय थोडंसं कराल. अवघड जातंय विचार करणं किंवा त्याचं उत्तर शोधणं. आता 1,000 ते 10 लाख या प्रवासामध्ये तुम्हाला 4 वेगळी वेगळी उत्तर आली असतील. बरोबर. जे काम तुम्ही 1,000 रुपयासाठी कराल ते 10 लाखासाठी नाही करू शकत. बरोबर. कारण त्या 100 पटीत मी केले तर 1,00,000 रुपये मिळतील असं नाही होणार. 1 लाखाची मेंटॅलिटीच वेगळी आहे, 10 लाखाची मेंटॅलिटीच वेगळी आहे आणि 1,000ची मेंटॅलिटीच वेगळी आहे. सो मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला की 1,000 रुपये कमवायचे तर तेव्हा तुमचं एक सिलिंग होतं की 1,000 रुपये तर मी XYZ छोटं मोठं काम करीन आणि कमवून घेईन किंवा मी स्टॉक मार्केटमध्ये एखादा डे ट्रेडिंग करीन आणि 1,000 रुपये कमवीन. पण 10 लाख रुपये कमवायचे तर मी तो विचार नाही करणार. मी विचार करेन की मला कंपनी टाकायची आहे, मला एखादा बिझनेस चालू करायचा आहे, मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. सो जेव्हा तुम्हाला या गोष्टींचं रिअलायझेशन होतं की आपण आपल्या ध्येयाकडे कुठं चाललोय. बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की जसं तुम्ही म्हणलात पैसे, की पैसे तुला किती पाहिजेत. आणि जेव्हा विचारलं तर लोकांकडे एक फिगर नसते की मला 1 कोटी कमवायचे, 5 कोटी कमवायचे, 10 कोटी भरपूर पैसे. माइंडला या गोष्टी समजत नाहीत की जेव्हा तुम्ही म्हणता मला भरपूर पैसे कमवायचे तर भरपूर पैसे म्हणजे किती. तुमच्याकडे जेवढे पैसे त्याच्यापेक्षा तुम्हाला 500 रुपयाची नोट रस्त्यावर सापडली तर तुमचं माइंड विचार करतं की आत्ता जेवढे होते त्याचे 500 रुपये ऍड झाले, जास्त पैसे झाले माझ्याकडं. त्याला तुम्ही हे म्हणलं नाही मला 500 कोटी कमवायचेत. आपण 500 रुपयावर सॅटिस्फाय झालो का, कारण आपल्या माइंडला एक क्लिअर कट इन्स्ट्रक्शन नाहीये. माइंडचं फंक्शनिंगच एक वेगळ्या पद्धतीने होतं. त्याच्यामुळं तुम्हाला या गोष्टी जेवढ्या तुम्ही लवकर आत्मसात कराल आणि जेवढ्या तुम्ही लवकर त्याच्यावर काम कराल तेवढे पटापट तुमचे ब्लॉकेजेस क्लिअर होतील. महत्वाचं म्हणजे क्लिअरिटी येत जाईल. जेव्हा माणूस कन्फ्यूज असतो त्यावेळेला तो कुठलीच ऍक्शन घेत नाही. आपण बघा दुकानात जातो, 4 शर्ट आवडले, एकच घ्यायचं असेल तर आपण 4ही नाही घेत, जाऊ देवा मला सगळेच कन्फ्यूज वाटतंय, काहीच नाही करत. सो अ कन्फ्यूज माइंड विल नेव्हर टेक अ डिसिजन. ते जेव्हा एखादं क्लिअर माइंड असतं ते परफेक्ट डिसिजन घेतं. NLP तुम्हाला त्या क्लिअरिटीसाठी मदत करते. ती क्लिअरिटी तुम्हाला एका प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, एका सिक्वेन्सच्या माध्यमातून ती क्लिअरिटी येत जाते आणि मग तुमचे ते ब्लॉकेजेस निघत जातात ऑटोमॅटिकली. इफ पॉसिबल आपण थोडासा डेमो आत्ता किंवा शेवटी घेऊयात एखादा, म्हणजे थोडक्यात आपण आपल्या प्रेक्षकांसाठी एक शॉर्ट डेमो घेऊयात पण शेवटी घेऊयात. चालेल. मला पुढचा माझा प्रश्न असा होता की NLP तून काय काय ठीक करू शकतो
किंवा NLP कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते? NLPतून जसं मी म्हटलं की माइंडसेटवर काम करतो. आता हम्म. माइंडसेटचे प्रॉब्लेम्स कुठले कुठले आहेत? हम्म. हजारोनी हजारो. प्रॉब्लेम्स आहेत, वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. कुणाला हम्म. रिलेशनशिपचे आहेत, कुणाला हेल्थचे आहेत, कुणाला वेल्थचे आहेत, हम्म. कुणाला खाण्यापिण्याचे आहेत, कुणाला हम्म. कसली व्यसनं असतील, हम्म. कुणाला प्रोक्रॅस्टिनेशन असेल की बाबा मी उद्यावर गोष्टी टाकतोय सारखं. हम्म. ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर NLP कडे आहे. बरं. तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करताय तर त्याला तुम्हाला उत्तर आहे. एखादी अगदी आम्ही एक लाईक टू डिसलाईक नावाचा एक ऍक्टिव्हिटी NLP मध्ये की एखादी गोष्ट तुम्हाला आवडते. से फॉर एक्झाम्पल मला गुलाबजाम आवडतो, हम्म. पण मला हे लक्षात येतं की जास्त गोड खाल्लं नाही पाहिजे, नॉट शरीरासाठी गुड फॉर माय हानिकारक हेल्थ. आहे. किंवा मला पिझ्झा आवडतोय हम्म. पण मला त्याचं डिसलाईक करायचंय, तर वी कॅन डू दॅट. मला काय म्हणतात त्याला की सलाड आवडत नाही हम्म. पण ते खाणं गरजेचं हे मला माहिती आहे. हम्म. सर ते सलाड कसं आवडेल हम्म. हे विदिन 15-20 मिनिट्सच्या त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुमचे माइंडसेटचं प्रोग्रामिंग चेंज होतं आणि तुम्हाला ती गोष्ट आवडायला लागते, एखादी गोष्ट न आवडायला लागते. विदिन 15 to 20 15 to minutes. 20 मिनिट्स. इव्हन ॲडिक्शन फॉर दॅट मॅटर, कितीतरी लोकांची ॲडिक्शन्स एका सिटिंगमध्ये ॲट द मॅक्स दुसऱ्या सिटिंगमध्ये दूर होतात. कारण NLP त्या कोर न्यूरॉन्सवर काम करतं आणि ते न्यूरॉन्स तुम्हाला एक वेगळं आत्तापर्यंतचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न पूर्णपणे ब्रेक केला जातो आणि त्या पॅटर्न ब्रेक केल्यामुळेच तुम्हाला वेगळे रिझल्ट्स मिळतात. एक मिनिट. आता तुम्ही जसं बोललात की तुमचे काही ॲडिक्शन्स असतील किंवा वाईट सवयी असतील त्या सोडण्यासाठी NLP मदत करते आणि ते 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही त्याला त्याच्यापासून रिलीफ देता, त्या व्यसनापासून. डेफिनेटली. माझ्याकडे असे शेकडो पेशंट आहेत ज्यांना दारू सोडायची आहे, ज्यांना सिगारेट सोडायची आहे, ज्यांना बाकीच्या अजून काही वाईट सवयी असतील. मेंटल पॅटर्न तर नंतर येऊयात, पण हे जे ॲडिक्टिव्ह झालेले आहेत त्यांना तुम्ही 15 ते 20 मिनिटात असं काय करता? म्हणजे हे असं थोडं पचनी पडायला मला सुद्धा अवघड जात आहे. म्हणून हा प्रश्न आहे माझा की त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही असं काय करता त्यांचं व्यसन त्या 15-20 मिनिटांमध्ये सुटतं म्हणजे? ओके. ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल की आपलं माइंड कसं काम करतं. हम्म. माइंड जेव्हा आपण म्हणतो देर आर 2 पार्ट्स, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. Subconscious mind. कॉन्शियस माइंड तुमचं 5% असतं, सबकॉन्शियस माइंड 90%. हम्म. सो आपलं पूर्ण लाईफ जे गव्हर्न आहे ते सबकॉन्शियसनी गव्हर्न आहे. ओके. मग हे सबकॉन्शियस मध्येच पॅटर्न पडलेले आहेत. हम्म. आता पॅटर्न बद्दल जर का बोलायचं झालं, आपण ऍडिक्शन कडे याच्या आधी थोडंसं मी पॅटर्न्स बद्दल बोलतो हम्म. की प्रत्येकाच्या आयुष्यात बघा एक पॅटर्न्स पडलेले आहेत. द वे यू वेकअप, तुम्ही कशा पद्धतीने उठता, चहा कसा पिता, कुठल्या खुर्चीवर बसून चहा पिता, कुठल्या कपमध्ये चहा पिता, कुठल्या ताटलीमध्ये जेवण करता, TV मध्ये कुठली सिरियल बघता, हॉलमध्ये कुठं बसता. जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही एक सेम गोष्ट रिपीटेडली आपण करत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये चेंजेस का होत नाहीत. कारण ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट होत राहतात. आपल्याला लक्षात पण येत नाही की आपण कधी उठलो आणि आपला आवडता कपच का घेतला. तिथं आपल्याकडे 10 ऑप्शन्स असतील पण त्या 10 ऑप्शन पैकी आपण तोच कप उचलतो. असं का होतं? तो पॅटर्न पडलेला आहे. तुम्हाला ऑफिसला जायला कदाचित 4 रस्ते असतील पण तुम्ही एकच रस्त्याने का जाता? तो पॅटर्न पडलेला आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जाता तर सेम टाईपच्या भाज्या ऑर्डर करता किंवा सेम टाईपच्या हॉटेलमध्ये जाता. कधीतरी तुम्ही असं ट्राय करता की चला आज मंगोलियन खाऊन बघू. नाही, आपण म्हणतो की नाही बाबा आपल्याला सेफ अँड सिक्युअर काय खायचंय, तर मला ही गोष्ट आवडती, पनीर बटर मसाला आवडतो तर मी पनीर बटर मसालाच खाईन. किंवा मला पिझ्झा आवडतो तर मी पिझ्झाच खाईन. मग ते पॅटर्न्स पडलेले आहेत. तसाच ॲडिक्शनचा पण एक पॅटर्न पडलेला आहे. आणि हे जे पॅटर्न्स मी म्हणतो हे पॅटर्न्स कसे असतात तर तुमचे मेंटल मूव्हीज तयार होत असतात. की जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि आपण म्हणतो की मला चहा प्यायचा आहे, कुठंतरी एक विचार डोक्यात येतो की मला चहा प्यायचा आहे. एक इमेज तयार होते त्या चहाची. एक इमेज तयार होते की मी हात घेतलाय, तो कप उचलतोय, चहा पितोय. ही सगळी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये या गोष्टी घडतात. आणि त्या घडल्यामुळं होतं असं की आपल्याला असं वाटतं की हे तर रुटीन आहे. जसं आपण एखादा गाडी चालवतो तर आपण गाडी ऑटोमॅटिकली चालली जाते, आपण कॉन्शियसली नाही चालवत. शिकताना माणूस कॉन्शियसली चालवतो पण नंतर ऑटोमॅटिकली चालली जाते. तसंच लिकर किंवा सिगरेट ह्याचे पण पॅटर्न्स पडलेले असतात की बाबा चला आज काय शनिवार आहे, आज काय वीकेंड आहे, आज काय मॅचच आहे, आज काय मी खूपच थकलोय. तर एक ट्रिगर होतो तुमच्या माइंडचा की तो ट्रिगर पॉईंट काय की आज मी थकलोय तर मला दारू प्यायची आहे. मग त्या ट्रिगर पॉइंटला जर का आपण तिथं त्या पॅटर्नला एक वेगळा पॅटर्न क्रिएट केला, NLP मध्ये आम्ही तेच करतो. मी जे म्हणलं 15 ते 20 मिनिटं, 15 ते 20 मिनिटं ही ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटीचा टाइम. त्याच्या आधी त्या माणसाची पूर्वतयारी करणे आणि त्याचं ऍक्सेप्टन्स असणे
जसं 100% मी माझ्याकडून देतोय तर 100% तुमच्याकडून पण यायला पाहिजे. कारण मी तुम्हाला जेव्हा गोष्टी सांगणार की तुम्ही असं करा, तसं करा, ह्या व्हिज्युअलाइज करा, त्या व्हिज्युअलाइज करा, तुम्ही करताय का नाही हे मी तुमच्या डोक्यात जाऊन बघू शकत नाही. हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे पॅटर्न्स बदलतात आणि त्या पॅटर्न्सनी लोकांच्या या गोष्टी ज्या आहेत त्या रिप्लेस होतात. माइंडला एक महत्वाचं असं की त्याला कुठली गोष्ट सोडायची नसती की बाबा दारू सोडली तर एक ज्या गोष्टीने त्याला कम्फर्ट झालाय ती गोष्ट सोडायची नसते. कुठली सोडायची नाही. मग त्याच्याऐवजी आपण रिप्लेस करतो की ठीक आहे, तुम्हाला जेव्हा एखादी वाईट सवय सोडायची आहे, जसं तुम्ही चहा म्हणता, चहा मला सोडायचा आहे, तर चहाच्या ऐवजी रिप्लेस केलं असेल लिंबू सरबत किंवा चहाच्या ऐवजी मी रिप्लेस केलं मी दूध पितो, व्हॉट एव्हर. पण काहीतरी माइंडला पाहिजे. ते कुठली गोष्ट सहजासहजी सोडून देऊ शकत नाही. सो आपण ते एखादी गोष्ट त्याला रिप्लेस करतो आणि रिप्लेस केल्यावर मग तुम्हाला जाणवतं की आपल्या या गोष्टीमध्ये खूप फरक पडलेला आहे. बर, किती जणांसोबत असं झालेलं आहे 15 ते 20 मिनिटांमध्ये त्यांचा पॅटर्न इतक्या सक्सेसफुली चेंज झालेला आहे? असे शेकडो लोक आतापर्यंत आलेले आहेत की तुमच्या जे अनुभवात? हो, आणि त्यांनी त्यांचे पॅटर्न्स बदललेत. आता पॅटर्न्स म्हणजे नॉट ओन्ली लिकर आणि या गोष्टी. काही मुलांचे पॅटर्न्स असतात की अरे अभ्यासच नाही करायचा किंवा एखादा विषय आवडत नाही, इतिहास विषय आवडत नाही, मला भूगोलच आवडत नाही, मला मॅथ्स अवघड जातं. त्याचे जे पॅटर्न्स आहेत, सो ते पॅटर्न्स की मला एखादी गोष्ट अवघड जाते आणि एखादी गोष्ट सोपी वाटते. मग सोप्याचा पण एक पॅटर्न आहे आणि अवघडचा पण एक पॅटर्न आहे. सो अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट पॅटर्न. एखादी गोष्ट युनिव्हर्सल ट्रूथ कधी आपण म्हणतो की मॅथ्स हा सगळ्यांनाच जर का अवघड आहे, जगातल्या प्रत्येक माणसाला मॅथ्स अवघड असेल तर दॅट इज युनिव्हर्सल ट्रूथ. पण एकाला सोपा जातो, एकाला अवघड जातो, याचा अर्थ दॅट इज नॉट अ युनिव्हर्सल ट्रूथ. म्हणजे मी ती शिकू शकतो, मी ती गोष्ट शिकू शकतो आणि त्याच्यात प्रावीण्य मिळू शकतो, त्याच्यात मास्टरी मिळू शकतो. सो हे जे पॅटर्न्स आपण म्हणतो हे वेगळ्या वेगळ्या टाईपचे पॅटर्न्स. आता आपण ॲडिक्शनवर बोललो, तसे मनीचे पॅटर्न्स आहेत, मुलांचे पॅटर्न्स आहेत, रिलेशनशिपचे पॅटर्न्स आहेत. एक मजेदार उदाहरण देतो की एक माझा मित्र होता की तो मार्केटिंगमध्ये काम करतो. आता मार्केटिंगचे लोक आपल्याला माहिती आहेत की वेळ काळचं काही भान नसतं त्यांना, कारण क्लायंट मीटिंग हे त्या गोष्टी. सो घरी लेट येणं हे रोजचंच. आणि लेट आला की त्याची बायको, जी पण माझी मैत्रीण आहे, ती त्याला चिडणार, तू रोज लेट येतोस, असं होतं, तुझं घराकडे लक्ष नाही, अमुक तमुक. मग हा अजून फ्रस्ट्रेट होणार की मी कुणासाठी काम करतोय, मी घरासाठीच काम करतोय, तुला काय वाटतं मी तिथं क्लायंट सोबत काय करत होतो, असं तसं दोघांची भांडणं. दोघं एक दिवशी माझ्याकडे आले की अरे यार आमची फार भांडणं होत आहेत आणि मला हे पटतंय की नाही तो काम करतोय, आपल्या घरासाठीच काम करतोय, EMI भरायचं, हे करायचंय, पण ऍट द सेम टाइम मला असं पण वाटतं की हे करायला पाहिजे. तर तो दोघं जण आले. मी म्हटलं एक काम करा, तुम्ही दोघं नका येऊ, आपण 1 बाय 1 करू. मग मी त्या मित्राला फक्त एकदा म्हटलं एक काम कर, उद्यापासून तू आता तुझा पॅटर्न बदल. त्याला हे बाकीचं काही सांगित बसलो नाही की तुला काय करायचं, त्याला फक्त म्हटलं की तू लेट घरी जाशील, जेव्हा केव्हा उद्या परवा 4 दिवसांनी लेट घरी गेलास आणि बायको चिडली तर तिच्या चेहऱ्याकडे फक्त बघ आणि आतापर्यंत तू काय बोलत होतास, तू तिला सांगत होतास की मी का लेट येतोय, तू जस्टिफाय करत होतास. सो तिथं रिफ्रेमिंग आम्ही एक कॉन्सेप्ट आहे, तर रिफ्रेम कर आणि फक्त तिला म्हण की यार तू आज एकदम माधुरी दीक्षित सारखी दिसतेस. झालं काय की तो जो अँगरचा पॅटर्न होता की एकदम त्याला बघितल्यावर लेट बघितलं, घड्याळात 9 वाजलेत, आत्ता आलाय, आणि ती जी चिडचिड होती, तो जो अँगर होता, त्याचा जो पॅटर्न, आणि ह्यानी तो एका मिनिटात असा ब्रेक केला की अरे तू माधुरी दीक्षित दिसती, तू ऐश्वर्या राय सारखी दिसती. आणि ती नंतर मला फोन करून म्हणते की मला त्याच्यावर आता चिडताच येत नाहीये, मला हसू येतं. तो जेव्हा असं म्हणतो मला हसू येतं. आता बघायला गेलं तर खूप छोटीशी गोष्ट आहे, पण तुमचा पॅटर्न नोईंगली अननोईंगली असा घडला की तिने माझ्यावर ओरडलं तर मी पण ओरडलं पाहिजे. नॉट नेसेसरी. तुम्ही एक नवीन पॅटर्न क्रिएट करा, नवीन पॅटर्न क्रिएट केला तर त्याचे रिझल्ट वेगळे येतात. रिझल्ट काय झाले, आता दोघं जण शांत राहत आहेत, छान राहत आहेत, त्यांना या गोष्टींची रिअलायझेशन झालं की ठीक आहे, दोघं जणांची योग्य आहे, त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू योग्य आहे की बाबा तुला पण वाटते त्यांनी लवकर घरी यावं, त्याला पण वाटतं की आपण पण लवकर घरी यावं, पण नोकरी धंद्यामुळं व्यापामुळं वेळ होत नाही. सो असे पॅटर्न इंटरप्शन्स वेगळे वेगळे आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने. NLP एक असं रसायन आहे की जे सर तुम्ही कुठेही अप्लाय करा आणि यू कॅन गेट द रिझल्ट, फंटास्टिक रिझल्ट. सांगा मला मग रोजच्या व्यवहारामध्ये आपण रोज जसं जगतो तिथे NLPचा वापर कसा करू शकतो आपण?
एखाद्याला परफेक्ट लाईफ जगायची. परफेक्ट लाईफ म्हणजे काय? वर्क लाईफ बॅलन्स तिथे असला पाहिजे, मुबलक प्रमाणात पैसा आला पाहिजे, माझी हेल्थ चांगली राहिली पाहिजे आणि रिलेशनशिप चांगल्या असल्या पाहिजेत. मग आयदर आपल्या लव्ह लाईफ असेल किंवा आपल्या फ्रेंड सर्कलसोबत असेल. हे सगळं याला मी परफेक्ट लाईफ म्हणतो. म्हणजे तुम्ही ॲब्सोल्युटली. कामही करताय, पैसाही आहे, आरोग्यही ठीक आहे आणि तुमचे सगळे जे रिलेशन्स आहेत ते चांगले आहेत. हे सगळं एक आयडियल लाईफ जगण्यासाठी तुमच्या रोजच्या लाईफमध्ये NLPचा वापर कसा होऊ शकतो, कसा केला पाहिजे? ओके. ह्याच्यात मी एक अजून उदाहरण देऊ शकतो की इमॅजिन करा की हे पूर्ण जंगल आहे हम्म, आणि तुम्हाला सोडून, हम्म, तुम्ही वैयक्तिक तुम्हाला सोडून बाकी सगळेजण जे आहेत ना हम्म. ते टायगर्स आहेत. बरं. आता प्रॉब्लेम हा होतो की आपण त्या टायगरला बदलायला जातो. हम्म, लाईफ चांगलं का होत नाही? कारण मला असं वाटतं की माझा बॉस चांगला वागला हम्म, तर मला बरं वाटेल, माझी बायको चांगली वागली तर मला बरं वाटेल, माझा नवरा चांगला वागला तर, माझी सासू चांगली वागली तर, माझे शेजारी पाजारी चांगले वागले तर, पॉलिटिशियन्स चांगले वागले तर, किंवा त्यांनी असं केलं तर. सो आपण काय करतो की आपण अपेक्षा करतो की त्या इतरांनी टायगरनी चांगलं किंवा त्या लायननी व्हेजिटेरियन बनावं. वागावं. NLP म्हणते की यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ ओनली. फक्त स्वतःवरच काम करायचंय. हम्म, जे काय आहे ते स्वतःवर काम करायचंय आणि टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. हम्म, रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ एक जो आपण लौकिक अर्थाने घेतो की रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. हम्म, मी त्याला एक थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो की रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड, ओके. ॲबिलिटी टू गिव्ह रिस्पॉन्ड टू द सिच्युएशन. हम्म, तुम्ही एखाद्या सिच्युएशनला कसं रिस्पॉन्ड करताय हम्म, त्याची तुमची ॲबिलिटी. म्हणजे जसं मगाशीच आपण एक्झाम्पल घेतलं की आधी तो त्याची रिस्पॉन्ड करण्याची ॲबिलिटी होती, हम्म, पण तो वेगळ्या पद्धतीने वापरत होता, तो पण चिडत होता, ती पण चिडत होती. बरोबर. आता माझी ॲबिलिटी बदलली. हम्म, जेव्हा तुम्ही ती ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड बदलता हम्म, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुमच्याकडं तुम्ही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या माइंडसेट चांगलं करता. हम्म, NLP बेसिकली काम करतो तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर. हम्म, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमची स्टेट ऑफ माइंड, मानसिक दशा, ओके. तुमची मनस्थिती कशी आहे. तुमच्या मनस्थितीवर तुमची परिस्थिती अवलंबून आहे. हम्म, नॉट नेसेसरी की तुमच्याकडे $1 बिलियन असतील तरच तुम्ही खुश असाल, हम्म, अशी काहीच गरज नाही. म्हणजे असे कितीतरी बिलियनर्स आहेत की ज्यांच्याकडं रात्री झोपायला त्यांना वेळ नाहीये किंवा त्यांना फॅमिली लाईफ डिस्टर्ब आहे. व्हॉट इज द यूज? की म्हणजे असे गरीब लोक तुम्ही बघाल हम्म, जगामध्ये की जे इतके गरीब आहेत, हम्म. इतके गरीब आहेत की त्यांच्याकडे फक्त पैसा आहे. असेही लोक आहेत की फक्त पैसा आहे, एवढे गरीब आहेत, त्यांच्याकडे ना रिलेशनशिप आहे, ना हेल्थ आहे, ना कोणी तुम्हाला देखभाल करणार आहे. व्हॉट इज द यूज? हम्म, जेव्हा तुमची मनस्थिती तुम्ही ठीक करता, हम्म, तुमची परिस्थिती ऑटोमॅटिकली ठीक होत जाते. कारण हम्म. तुम्ही एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करता हम्म, आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत जातात. हम्म, तुम्ही ब्लेम करणं सोडून देता की तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं असं झालं. माझी ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड काय आहे? हम्म, रिफ्रेमिंग हा एक कॉन्सेप्ट आहे. त्या रिफ्रेमिंगच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला एकदम बदलून टाकता तुम्ही. हम्म, आणि ती रिफ्रेमिंग केल्यानंतर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स तिथल्या तिथं सॉल्व्ह होतात. हम्म, फॉर एक्झाम्पल आपण गाडी चालवतो हम्म, आणि बरीचशी लोक तुम्हाला कट मारून जातात, वेडीवाकडी गाडी चालवतात, रॅश ड्रायव्हिंग करतात आणि स्वाभाविकपणे आपल्याला राग येतो, चिडचिड वाटते, आपण काहीतरी त्याला बोलतो. हा एक नॉर्मल पॅटर्न झाला. हम्म, त्याच्यातून इम्पॅक्ट काय होतो? त्याच्यातून इम्पॅक्ट मलाच वाईट वाटतं, माझ्या बायोकेमिस्ट्रीमध्ये फरक पडतो. हम्म, मी कुठंतरी चिडचिड केल्यामुळं माझ्या हृदयावर ताण येत असेल, माझं BP वाढत असेल, अल्टिमेटली उद्या काही जरी झालं तरी ते मला होणार आहे, माझ्या बॉडीला होणार आहे. बरोबर. आणि काय झालं तर कुणीतरी मला कट मारून गेलं. हम्म, त्याचं रिफ्रेमिंग तुम्ही जर का सिंपल अशा पद्धतीने केलं हम्म, की बाबा रे कदाचित त्याला मेडिकल इमर्जन्सी असेल म्हणून तो असं गाडी चालवतोय. हम्म, खरं खोटं आय डोंट नो. हम्म, मेडिकल इमर्जन्सी म्हणून गाडी चालवतोय, काय कराल तुम्ही? तुम्हाला एखादी ॲम्ब्युलन्स कट मारून गेली तर तुम्ही काय म्हणता? ठीक आहे, जाऊ देत, जाऊ दे, त्याला जाऊ देत का? कारण ॲम्ब्युलन्स आहे, हम्म, हम्म, पेशंट आहे, महत्वाचं आहे. बरोबर. मग त्याच माणसाला तुम्ही असंच रिफ्रेम करा, जो कोणी भले तो काही असेल, हम्म, ठीक आहे, त्याला मेडिकल इमर्जन्सी असेल, बाबा त्याला इंटरव्ह्यूला जायचं असेल, लेट होत असेल, परीक्षेला लेट होत असेल, हम्म, तुम्ही कूल राहता. हम्म, तुम्ही कूल राहिल्यामुळं तुमची स्टेट ऑफ माइंड चांगली राहते. तुम्ही ऑफिसला जाता, तुम्ही जिथं कुठं जाता तिथं तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंडनी काम करता. हम्म, तुम्ही चांगले डिसिजन घेता आणि जेव्हा तुमची स्टेट ऑफ माइंड चांगली असेल हम्म, तेव्हा तेव्हा तुमचे निर्णय योग्य ठरलेले.
बरं. ज्या ज्या वेळेला तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये स्टेट ऑफ माइंड तुमची खराब झाली, त्यावेळेला तुमचे रिलेशन्स खराब झाले, तुमचे पैसे खराब झाले, सगळ्या गोष्टी खराब झाल्या. का? कारण तुमची स्टेट ऑफ माइंड खराब झाली होती. सो NLP मध्ये आम्ही एवढंच काम करतो की तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर काम करणं, की कशी तुम्ही तुमची स्टेट ऑफ माइंड व्यवस्थित ठेवू शकता 24/7, सो दॅट यू आर गिव्हिंग रिस्पॉन्ड विथ लॉजिक. तुमच्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्ड करताय. अल्टिमेटली आपल्या हातात ते रिस्पॉन्ड करणं. लोकांना म्हणजे आपण त्या जंगलातल्या वाघाला तर म्हणू शकत नाही की बाबा तू व्हेजिटेरियन बन. आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचंय. त्या जंगल सफारीमध्ये मी चाललोय तर मला एका अशा जीपमध्ये जायचंय की त्या जीपमध्ये मी प्रोटेक्टेड आहे. वाघ खाणारच आहे मला जर का त्याला भूक लागली तर. सो मी कशाला चान्स देऊ. सो हे जेवढे काही वाघ आहेत म्हणजे तुम्ही सोडून प्रत्येक जण तुमच्यासाठी वाघ आहे. मग त्याला बदलायला जाऊ नका. स्वतःला बदला. ऑटोमॅटिकली तुमचं लाईफ बदलेल. बरं. NLP करण्यासाठी तुमच्याकडेच यावं लागणार आहे की आज आपल्या पॉडकास्टमधून असं काहीतरी टेकावे देणार आहेत तुम्ही की तुम्ही घरच्या घरी सुद्धा ह्या 4 गोष्टी करू शकता? तुम्ही काही गोष्टी डेफिनेटली करू शकता. जसं एक डेमो देऊ इच्छितो ओके. की बऱ्याचशा लोकांना कुठले ना कुठले निगेटिव्ह मेमरीज असतात. बरोबर. म्हणजे 2 वर्षापूर्वी काही झालं, 10 वर्षापूर्वी काही झालं, काल काय झालं, मागच्या आठवड्यात कुणीतरी काहीतरी बोललं, कुणीतरी तुमचा अपमान केला, काहीतरी वाईट घटना घडली, एक छोटी मोठी, आणि अशा घटना घडत राहतात आपल्या आयुष्यात. काही ना काही छोट्या मोठ्या घटना घडत राहतात. त्या घटना घेऊन आपण आपल्या माइंडवर त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर करत जातो, त्या उगाळत राहतो. आणि त्यांनी मला 20 वर्षापूर्वी असं केलं, त्यांनी मला नीट ट्रीट नाही केलं, त्याला आता 40 वर्ष होऊन गेली, पण ती घटना 40 कॅलेंडर निघून गेले, पण अजून सुद्धा तुम्ही त्या वर्षात ताजी असते. मग आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून एक ऍक्टिव्हिटी अशी घेऊ की तुमची अशी जी कुठली घटना असेल, एक मॉडरेट घटना घ्या आतापुरती समजून घेण्यासाठी. एकदा तुम्ही ट्रायल केली, समजून घेतलं, शिकलात, त्याच्यानंतर मग तुम्हाला कुठल्या गोष्टीवर अप्लाय करायची ते तुम्ही परत एकदा रिपीट करा हा एवढा पार्ट, आणि परत करत राहा. ओके. तर आत्तापुरता तुम्ही एक कुठलीही घटना की जी तुम्हाला तुमच्या मनामधून त्रास देते आणि त्याला तुम्हाला डिलीट करायचंय किंवा त्याला तुम्हाला पॉवरलेस करायचंय, अशी एखादी घटना एक डोळ्यासमोर आणा. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जर का एक अशा ठिकाणी बसला असाल की जिकडे तुम्ही डोळे बंद करू शकता, तर डोळे बंद करून आरामात बसा. फक्त तुम्ही गाडी चालवताय, काही मशीन ऑपरेट करताय किंवा अशा कुठल्या ठिकाणी की जिकडे डोळे बंद करू शकत नाही, तुम्ही घरी जावा. जेव्हा तुम्हाला शांत वेळ असेल तेव्हा एक 5-10 मिनिटं वेळ काढा आणि करा. सो जे प्रेक्षक आता डोळे बंद करू शकतील त्यांनी डोळे बंद करावेत आणि एक 3 ते 5 वेळा दीर्घ श्वास घ्यावा. डीप ब्रीदिंग फॉर 3 to 5 टाइम्स. जसं तुम्ही डीप ब्रीदिंग करताय, इमॅजिन करा तुमची बॉडी रिलॅक्स होतीये. आता तुम्हाला असं इमॅजिन करायचंय की तुम्ही एका हॉलमध्ये बसलेला आहात. एक लांब हॉल आहे 30-40 फुटाचा. तुम्ही त्या हॉलमध्ये बसलेला आहात आणि तुमच्या समोर एक 20 फुटावर एक टीव्ही ठेवलेला आहे. एक 20 फुटावर तुमच्या समोर एक टीव्ही ठेवलेला आहे. त्या टीव्हीचा रिमोट तुमच्या हातात आहे. तुमच्यामध्ये आणि त्या टीव्हीच्या वॉल मध्ये एक काचेची वॉल आहे. 20 फुटावर टीव्ही आहे, मध्ये काचेची वॉल आहे आणि तुम्ही एका साईडला बसलेला आहात. रिमोटचं बटन दाबताय आणि दाबता क्षणी त्या टीव्हीवर तुम्हाला तुमची जी वाईट मेमरी आहे ती दिसायला चालू होती. ती मेमरी बघा तुमच्या त्या टीव्हीवर. तुम्ही त्या हॉलमध्ये बसलेला आहात, 20 फुटावर टीव्ही आहे, ती मेमरी तुम्हाला दिसतीये. आता त्या रिमोटचा वापर करून तुम्ही त्या टीव्हीचे कलर्स कमी कमी करत चला आणि त्या टीव्हीचा कलर पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट करा. बटन प्रेस करत राहा आणि बघा की हळूहळू 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 ती गोष्ट जी तुमची जी मेमरी आहे ती आता ब्लॅक अँड व्हाईट होतीये. आवाज येतोय त्याच्यातून, पण ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसतंय. आता दुसरं बटन दाबा व्हॉल्यूमचं. जसं तुम्ही व्हॉल्यूमचं बटन दाबताय, 15, 14, 13, 12, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, म्यूट. आता तुम्हाला त्या टीव्ही मधून काहीच ऐकू येत नाहीये.
टीव्ही दिसतोय तुम्हाला, ती मेमरी दिसतीये, त्याच्यातून न काही ऐकू येतंय न कुठला कलर आहे, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्हाला तो टीव्ही दिसतोय आणि ऐकू काही येत नाहीये. आता इमॅजिन करा की अजून एक तुम्ही बटन दाबताय त्या टीव्हीचं आणि अचानक तिकडं पाऊस पडायला चालू झाला. त्या टीव्हीवर जोर जोरात पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये ती जी काही मेमरी आहे, जे काही त्याचे जे इमेजेस आहेत ते धुतले जातात आणि ते धुतले जात असताना त्या पाण्याच्या द्वारे ते इमेजेस खाली वाहून चाललेले आहेत आणि आता त्या टीव्हीवर काहीच नाही दिसत आहे, पूर्ण मुंग्या आलेल्या आहेत, त्या टीव्हीवर पूर्ण ब्लँक झालेला आहे टीव्ही. अजून एक बटन दाबा, एक पॉवर बटन. त्या पॉवर बटनमुळं इमॅजिन करा की तो टीव्ही मागच्या खिडकीतून बाहेर फेकला गेलाय आणि आता ती ग्लास वॉल पण निघून गेलेली, पाऊस पण थांबलाय आणि त्या टीव्हीच्या जागी एक सुंदर गार्डन तयार झालेलं आहे. इमॅजिन अ वंडरफुल गार्डन. इमॅजिन करा की तुम्ही आता त्या गार्डन मध्ये आत चाललेला आहात. एका बेंचवर तुम्ही बसलेला आहात. आजूबाजूला तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. एक आल्हाददायक वातावरण आहे. तुमच्या पायाला गवत टच होतंय आणि एक सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्ही बसलेले आहात. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल, टेक युअर ओन टाइम, जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही तुमचे डोळे ओपन करा. आता ही जी एक ऍक्टिव्हिटी केली, प्रेक्षकांनी ही एकदा पुन्हा करावी, शांतपणे एकदा पहिले समजून घ्यावी काय आहे ते. पहिले काय करायचंय, तुम्ही इमॅजिन करायचंय की तुम्ही हॉलमध्ये बसलेला आहात, 20 फुटावर टीव्ही आहे, त्या टीव्हीवर तुमची मेमरी दिसते तुम्हाला, तुमच्या आणि टीव्हीच्या मध्ये ग्लासची वॉल आहे आणि त्या मेमरीला तुम्ही पहिले बघताय, ती तुम्हाला कलरफुल दिसेल, त्याच्यातून आवाज ऐकू येतील, कोणीतरी तुम्हाला ओरडलं होतं, काय वाटेल ते हे सगळे जे तुम्हाला असोसिएशन वाटतं, जसं तुम्ही त्याचं कलर कमी कमी करता, ब्लॅक अँड व्हाईट करता, त्याचा व्हॉल्यूम कमी केला, आता व्हॉल्यूम नाहीये, कलर पण ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्याच्यावर पाऊस पडला, आता ती पूर्ण मेमरी धुतली गेली, त्या पावसाच्या पाण्याच्या वाटे ती निघून गेली आणि तो टीव्ही पण आता उडला गेलाय, खिडकीतून बाहेर फेकला गेलाय, पाऊस गेला, तुमचा ग्लास वॉल बाहेर निघून गेली, त्याच्या जागी एक सुंदर गार्डन तयार झालंय, तुम्ही त्या गार्डन मध्ये जाऊन बसलाय. एवढं करायचं, एक 5 मिनिटाचं काम आहे हे. शांतपणे बसून करा. हे रोज केलं पाहिजे? रोज नाही, मी तर म्हणेन की तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केलं, आठवड्याभराच्या गोष्टी एकदा जरी केलं तरी दॅट इज सफिशियंट. गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त छळते. आणि आता मी तुम्हाला पण, तुम्ही ही ऍक्च्युअली आता समोरासमोर केली तर जर का त्या मेमरीची इंटेन्सिटी आधी 10 on 10 होती की 10 म्हणजे सगळ्यात जास्त, 0 म्हणजे सगळ्यात कमी, तर आता त्याला तुम्ही किती नंबर द्याल? जर का तुम्हाला ती मेमरी आता आठवली तर त्याची इंटेन्सिटी तुमच्या स्केलवर किती आहे? अर्थातच 3-4 असेल, कारण मला असं वाटतं की इथे आता पॉडकास्टच्या दरम्यान मी तेवढ्या परफेक्टली करू शकलो नाही, पण ते छान होतं. म्हणजे जर एकांतात केलं, अगदी मन लावून त्या सगळ्या गोष्टी केल्या तर फार इफेक्टिव्ह असू शकेल. काय म्हणतात या टेक्निकला? ह्याला आम्ही म्हणतो इरेजिंग मेमरीज, पेनफुल मेमरीज, ऑल द पेनफुल मेमरीज. सो आता तुमची इंटेन्सिटी 3 ते 4 आहे. 3 ते 4. सो थोडक्यात आपण बघा, एखादं झाड जेव्हा कट करतो तेव्हा ते थोड्या वेळापुरतं हिरवं दिसतं, पण ते कट झालेलं आहे. तसंच तुमची ही जी 3-4 मेमरी आहे, 3 ते 4 नंबर आहे, याचा अर्थ ती डिलीट झाली. उद्या परवा तुम्ही बघाल, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटणार नाही. ज्या प्रेक्षकांचं फिगर 7, 8, 9 आली असेल त्यांनी अजून एकदा रिपीट करावी. जास्तीत जास्त 2दा किंवा 3दा रिपीट केल्यानंतर जनरली पहिल्या वेळेमध्येच तुमचं 5च्या खाली जर का नंबर आला तर तुम्ही स्वतःला मार्क द्या, हा ठीक आहे, मला आता त्याची इंटेन्सिटी 3 वाटते, 4 वाटते, 2 वाटते, तुम्हाला परत काही करायची गरज नाही. आणि जर का तुम्ही हे डेली बेसिसवर केलं, रोजच्या रोज, ज्या लोकांना डिपेंड अपॉन युअर प्रोफाईल, तुमचं जर का प्रोफाईल असं आहे की तुम्हाला सतत काही ना काही असे कुरबुरी होत आहेत, भांडणं होत आहेत, कटकटी होत आहेत, मग तुम्ही रोज करा. तसं काही नसेल, तुम्हाला वाटतं की नाही माझा रोजचा दिवस ओके जातोय, पण आठवड्यातून एखाद दिवशी मला करायची इच्छा आहे, तर एक दिवशी करा. आणि इमॅजिन बघा की तुमचा हा जो अनवॉन्टेड कचरा आहे ब्रेन मधला, हा सगळा अनवॉन्टेड कचरा तुम्ही बाहेर काढून टाकता आणि आता तुम्ही त्या निगेटिव्ह ब्लॉकेजेस पासून फ्री व्हायला चालू झाला. जे तुमचे साचून राहिले होते, जे काही ब्लॉकेजेस होते,
या सगळ्या रिलेटेड, त्याचा आज काहीच फायदा नाहीये. हम्म. 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं, काल कोणीतरी काहीतरी बोललं, ह्याचा टाइमशी पण काही देणं घेणं नाहीये. तुम्ही इमिडिएटली ऑन द गो पण करू शकता. आत्ता तुम्ही गाडी चालवताय आणि तुम्हाला काहीतरी झालं, तुम्ही घरी जावा, 5 मिनिटं शांत बसा आणि ती व्हिज्युअलाइज करा आणि फ्री व्हा. याला आपण इरेझिंग पेनफुल मेमरीज म्हणतो. इरेझिंग पेनफुल ठीक मेमरीज. आहे. आता काय होतं की NLP कुठलीही टेक्निक, कुठलीही हिलिंग मॉडेलिटी म्हणण्यापेक्षा मॉडेलिटी जी आपल्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करेल अशा ह्याच्यामध्ये, मग एखाद्याला ज्याला पैसा पाहिजे, ज्याला रिलेशनशिप चांगले पाहिजेत, ज्याला वेल्थ काय बोलतो त्याला, मनी, हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप्स एवढ्याच फक्त गोष्टी ज्यांना एक बॅलन्स लाईफ जगायची अशा लोकांना पाहिजेत, त्यांनी डे टू डे लाईफमध्ये काही वेगळ्या अशा टेक्निक आहेत NLPमध्ये जे आपले लोक घरच्या घरी करू शकतील प्रेक्षक? भरपूर असे टेक्निक्स आहेत. हम्म. भरपूर टेक्निक्स आहेत. साधारण 20 ते 25 टेक्निक्स आपण शिकवतो बरं. आणि त्या प्रत्येक टेक्निक वेगवेगळ्या गोष्टीसाठी उपयोगी पडतात. जसं रिफ्रेमिंग, जसं मगाशी सांगितलं, पेनफुल मेमरीज एक सांगितलं, ओके. तसं तुमचं फास्ट फोबिया, काही लोकांना फोबियाज असतात, कसली भीती असती, ते फोबिया क्युअर होतात. काही लोकांना काही ॲडिक्शन्स असतात, लाईक टू डिसलाईक असतं. तर ह्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. टाईमलाईन थेरपीमध्ये आम्ही त्या माणसाला त्याच्या टाईमलाईनच्या मागं घेऊन जातो, अगदी त्याच्या जन्मापर्यंत. आणि कुठंतरी एखादा ब्लॉक, भले मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या मनात निर्माण झाला, तर तो ब्लॉक तिथं निघून जातो. हे फाइंड आउट कोण करतो? तो स्वतःच करतो. तो स्वतःच करतो. त्याला प्रोसेस असती, आपण तुम्ही गाईड करता लेंदी त्याला. प्रोसेस असते, गाईडन्स, अंडर गाईडन्सच करायची असते. पण या प्रोसेसमध्ये होतं काय की तुम्ही त्या लेवलपर्यंत जाता की जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे होता, 3 वर्षाचे होता आणि तिथं तुम्ही ती गोष्ट हील करता. कुणी काहीतरी बोललं असेल, कुठंतरी तो निगेटिव्ह पॅटर्न पडला असेल, से फॉर एक्झाम्पल पैशाचा पॅटर्न कसा पडला, कदाचित तुम्ही 5 वर्षाचे होता आणि तुम्ही भेळ मागितली खायला आई वडिलांना आणि ते म्हणले अरे आपल्याकडे भेळ खायला पैसे नाहीत. सो आपण गरीब आहोत, आपल्याकडे 5 रुपयाची भेळ खायला पण पैसे नाहीत. हा पॅटर्न किंवा ही बिलीफ सिस्टीम पडली गेली का? कारण ही सांगितली गोष्ट कोणी, तर मला आई वडिलांनी सांगितली, तुमचे जे फादर फिगर्स आहेत त्यांनी सांगितली एखादी गोष्ट की आपल्याकडे पैसे नाहीयेत, ते खोटं कसे बोलतील. बरोबर. सो मी त्यांच्यावर 100% ट्रस्ट ठेवतो आणि त्यांनी सांगितलं याचा अर्थ खरंच आपण गरीब आहे, सो भेळ खायला पैसे नाही म्हणजे मी गरीब आहे. तर आता मी गरीब आहे ही माझी आयडेंटिटी क्रिएट झाली. आता त्या आयडेंटिटीला मी घेऊन चाललो, भले मी पुढं इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, वकील झालो, अजून काही जरी झालो तरी ती मुळात आयडेंटिटी तीच राहते. मग किती जरी तुम्ही पैसे कमवले किंवा किती जरी तुम्ही आटापिटा केला तरी तेवढे पैसे कमवू शकत नाही का? कारण कुठंतरी ती आयडेंटिटी क्रिएट झालेली असते, कुठंतरी ती बिलीफ सिस्टीम क्रिएट झालेली असते. सो अशा भरपूर सारे टेक्निक्स आहेत की ज्या ओव्हरऑल टाइम तुम्हाला मदत करतात आणि तुमचं लाईफ बेटर करतात. सर्वात जास्त कुठला कॉमन प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे लोक येतात? तसं बघायला गेलं तर सगळेच प्रॉब्लेम, पण जसं आपण मगाशी म्हणतो मनी, हा एक प्रॉब्लेम खूप सर्वात साऱ्या मोठा लोकांचा असतो की पैसे पुरत नाहीत, कमी पडतात, पैशाच्या संदर्भात आम्हाला काहीतरी सांगा, हा एक मेजर प्रॉब्लेम लोकांचा असतो. NLP मध्ये कोरली हा पॅटर्नच चेंज करतो आपण. अगदीच फक्त इमॅजिनेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं तर नाहीये हे. NLP आणि नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन सेम आहे का? नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण वेगळं, NLP पूर्ण वेगळं. NLP मध्ये भरपूर सारे टेक्निक्स आहेत आणि त्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहेत. वेगवेगळ्या टेक्निकला वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. बरं. तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ते म्हणतात की तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि तुम्ही ॲझ्युम करा आणि तुम्हाला ती गोष्ट मिळेल. बऱ्याचशा लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन असं वाटतं की मी सोफ्यावर बसायचं आणि माझी मर्सिडीज व्हिज्युअलाइज करायची आणि दारात मर्सिडीज येईल, 1 कोटी रुपये येतील. बरं. असं जर का असतं तर मग कुणीच काम नसतं केलं. एवढं लोकांनी त्याचं मिसअंडरस्टँडिंग केलं. त्याच्यामध्ये बरेचशा अशा गोष्टी आहेत की ज्या ॲक्शन घ्यायच्यात, तुम्हाला तुमच्या माइंडसेटवर काम करायचंय. तुमची आयडेंटिटी जर का नसेल, आपण कौन बनेगा करोडपतीचं उदाहरण घेऊयात. असे कितीतरी कौन बनेगा करोडपतीचे विनर्स आहेत की जे खूप तळागाळातून आलेले करोडपती झाले अमिताभ बच्चन साहेबांबरोबर, आणि पुढे जाऊन काय झालं, ते परत बॅक टू पॅव्हेलियन आले, बॅक टू स्क्वेअर वन आले की जे करोड रुपये होते त्यांची ती आयडेंटिटीच नाहीये की मी करोडपती आहे. त्यांची आयडेंटिटी तशीच होती की बाबा मी एक साधा सामान्य माणूस आहे, आणि त्यांनी ते करोड रुपये खर्च केले आणि त्यावेळेला जेव्हा ते नॉर्मल त्यांच्या चाळीमध्ये जाऊन राहिले तेव्हा त्यांना कुठं बरं वाटलं. सो आयडेंटिटी शिफ्ट करणं हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर का तुमची आयडेंटिटी आणि बिलीफ या 2 गोष्टींवर जर का तुम्ही काम केलं आणि ती जर का शिफ्ट केली तर व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन अर्न. ओके. हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर आता असे बरेच प्रेक्षक असतील ज्यांना एखाद्याला एकतर NLP शिकायचं असेल किंवा त्यांच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतील तो सॉल्व्ह
करण्यासाठी NLP करायचं असेल, काय उत्तर आहे याच्यासाठी, करण्यासाठी आणि शिकण्यासाठी? सो ज्यांना NLP करायचं आहे किंवा हं. शिकायचं आहे, म्हणजे कोचिंग करायचं किंवा हं. मला फक्त एक स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमसाठी यायचंय, तो हं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि जायचं. ओके. हा एक तरीका आहे. हं. दुसरा असा की तुम्ही स्वतःच प्रॅक्टिशनर बना. तुम्ही हं. स्वतःच कोर्स करा आणि स्वतःची मदत करा, बाकीच्या लोकांची मदत करा हं. आणि जे सर्टिफिकेशन मी देतो, अर्थात हे सगळं इंग्लिशमध्ये चालतं. हं. बेसिक इंग्लिश असतं, काही खूप हाय-फाय नाही. कारण मी स्वतः मराठी माध्यमातून शिकून आलेला मुलगा आहे. हं. त्यामुळं इंग्लिश आणि मराठी या दोन्ही गोष्टी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मी घेऊ शकतो. हं. तर अशा लोकांनी प्रॅक्टिशनर कोर्स करावा, हं. सो दॅट त्यांना 360 डिग्री बेनिफिट मिळतील, की ओके. माझा एकच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला आणि बाकीचं जसं बरेचसे लोकं काय करतात, की सर मला फक्त पैसे कमवायचेत. हं. पैसे, पैसे, पैसे. थोडक्यात तुमची कार आहे, त्या हं. कारमध्ये एका चाकामध्ये तुम्ही 100 पॉइंट हवा भरली, दुसऱ्या चाकामध्ये 25 पॉइंट आहे, तिसऱ्या चाकात 5 पॉइंट आहे, चौथ्या चाकात 40 पॉइंट आहे. कशी गाडी जाईल ती? बरोबर. ती जर्नी कशी असेल? सो जी लोकं फक्त एकच बघतात, की मला फक्त पैसाच पाहिजे, मला फक्त हं. हेल्थच पाहिजे. हं. तू एकाच गोष्टींवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं, तर बाकीच्या गोष्टी काय आहेत? पैसे हं. कमवले तर व्हॉट अबाउट फॅमिली? नुसतं फॅमिली, फॅमिली करत बसला तर पैसे कोण कमवणार? हेल्थ कोण? सो हे देअर 360 शुड बी अ डिग्री बॅलन्स. त्यांनी केलेलं कधी पण चांगलं. ओके. थँक यू सो मच सर. असा होता आजचा आपला थँक यू. पॉडकास्ट आणि प्रेक्षकांना तो खूप जास्त आवडला असेल, कारण मलाच खूप काही नवीन शिकायला, ऐकायला आज मिळालं आणि मला असं वाटतं की आता हा पॉडकास्ट अजून चालायला पाहिजे होता, पण वेळेची कमी आहे आपल्याकडे आणि नक्कीच प्रेक्षकांनी जर या पॉडकास्टला प्रेम दिलं, माझ्या मनात जसे प्रश्न आलेत तसे तुमच्या मनात देखील येतीलच अशी मला खात्री आहे आणि ते प्रश्न तुम्ही कमेंटमधून सरांसाठी, माझ्यासाठी विचारू शकता. आम्ही ते सरांपर्यंत पोहोचूयात आणि तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला तर सरांना आपण रिक्वेस्ट करून पुढचा एखादा याच्यावरती एक डीप पार्ट, NLP पार्ट 2 असा एक पॉडकास्ट त्यांच्यासोबत नक्कीच करूयात, असं मला वाटतं. तोपर्यंत या पॉडकास्टला तर प्रेम द्या. तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्या तर विचारा. मग आपण त्या शंकांना घेऊन सरांकडे जाऊयात. सर, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटलं आणि तुम्ही हे जे काम करताय, मराठी माध्यमातून पोहोचवताय. जसं मी मगाशी म्हटलं, की मला या गोष्टी इंग्लिशमध्ये खूप अवेलेबल आहेत. हां. पण तुमच्यासारखी लोकं, की जी मराठी माध्यमातून मराठी लोकांपर्यंत पोहोचवतायत, हं. तर मी पण म्हटलं, की आपण आपला हातभार लावावा आणि या गोष्टी मराठी लोकांपर्यंत पोहोचाव्यात, सो दॅट त्यांचं लाईफ बदलेल. खूप छान. अजून काही आहे स्पेसिफिक माझ्याकडून जे विचारायचं राहिले, तुम्हाला अगदी सांगायचंच होतं असं प्रेक्षकांसाठी? प्रेक्षकांचे प्रश्न येऊ देत. येस. त्यांना जे काही प्रश्न असतील, आपण जसं तुम्ही म्हटलात, की अजून एखादा पॉडकास्ट करू, एखादा येस. स्पेसिफिक मनीवर पॉडकास्ट करूयात, ओके. की तुमचे फक्त पैशाच्या रिलेटेड काही जे काही गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण 1 तास पूर्णपणे लोकांना एंगेज ठेवूयात. वी कॅन 100% डू दॅट. नक्कीच NLP काय असते, ती कशी काम करते, एक बेसिक पॉडकास्ट आजचा हा होता. जर आपल्याला तशी डिमांड आलीच तर आपण NLP पार्ट 2 किंवा स्पेसिफिक एखादा मनी, हेल्थ, वेल्थ या विषयांवरती आपण सरांसोबत पॉडकास्ट करूयात. सरांच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. सरांना प्रेम राहू द्यात. त्यांचे कोर्सेस जॉइन करायचे असतील तर त्याच्यासुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील आणि इथून पुढे तुम्हाला आपल्या या राजमंचावरती कुठल्या गेस्टला ऐकायला, बघायला आवडेल ते नक्की सांगा. लिस्ट दिली तरी चालेल. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या गेस्टला या मंचावरती आणून तुमच्यासमोर तुमच्याच प्रश्नाची उत्तरे त्यांच्याकडून काढून घेण्याचा. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम या पॉडकास्टला असंच राहू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आम्ही कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहे ते आम्हाला नक्की सांगत जा. कारण हा मंच माझा नाही, आमचा नाही, तर तुमचा आहे, तो आपला आहे. आपण सर्वजण त्यानिमित्ताने इथून उन्नत होत जाऊयात. थँक यू सो मच. थँक यू सर. थँक यू.